तरंग यामध्ये श्रवण मनन निधिध्यासन हा विचार आपला चालू आहे। श्रवण मनन निधिध्यासन मध्ये श्रवण कशाला म्हणतात याचं चिंतन आपण केलेलं आहे। तात्पर्य निश्चय को श्रवण कहे है। तात्पर्य निश्चय कशाने प्राप्त होतो तर तो श्रुती षडलिंगाने प्राप्त होतो असं आपण चिंतन करून आलो। श्रुती षडलिंगामध्ये 6 लक्षणं आहेत आणि अशा तात्पर्याने ज्या विचाराला पोचतो त्याला श्रवण म्हटलंय। आता मननाचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे। मनन कशाला म्हणतात तर चिंतन करणं याला मनन म्हटलं जातं। पण ते चिंतन कशाचं करायचं, साधक आणि बाधक युक्ती यामध्ये जीव ब्रह्माच्या अभेदाची साधक युक्ती आणि जीवब्रह्म भेदाची बाधक युक्ती, या युक्तीने अद्वितीय ब्रह्माचं चिंतन याला मनन म्हटलंय। मग यामध्ये साधक कशाला म्हणायचं त्याचं अनुमान प्रमाणानं आपण चिंतन केलं। अनुमान प्रमाण कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी 5 लक्षणं लागतात। अनुमान प्रमाणाचा विचार करत असताना 5 लक्षणं पक्ष, साध्य, हेतू, दृष्टांत आणि व्याप्ती असा विचार 5 लक्षणेनं करून आपण 30 नंबर टिप्पणी पाहिलेली आहे। साधक व्यवहार साधक युक्ती हे 30 नंबर टिप्पणीमध्ये आले। आता बाधक युक्ती 31 नंबर टिप्पणी आहे। याला बाधक का म्हटलं, जे त्याज्य असतं त्याला बाधक म्हणतात, जे त्यागायचं आहे त्याला बाधक म्हटलं जातं आणि जे ग्राह्य आहे त्याला साधक म्हटलं जातं। इथला साधक हा शब्द साधक व्यक्तीच्या अनुषंगाचा नसून योग्य अशा अर्थाचा आहे। ही युक्ती योग्य आहे आणि बाधक म्हणजे अयोग्य आहे, त्याज्य आहे असा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे। आता बाधक युक्तीचं सुद्धा चिंतन करताना अनुमान प्रमाण मांडलं, उपमान प्रमाण मांडलेलं आहे आणि अर्थापत्ती प्रमाण मांडलेलं आहे। एकूण 6 प्रमाणं हे विचारात घेतली गेलेली आहेत। 6 प्रमाणांचा विचार करत असताना प्रमाण हे नेहमीच प्रमेयासाठी विचारात घेतले। मग प्रमेय एक आहे का 6 आहेत? प्रमेय एक आहे का 6 आहेत? याचं उत्तरही एकच आहे। पण त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की प्रमाण बदललं। म्हणून 6 प्रमाणं मांडली। 6 प्रमाणं आपण निवडलेली नाहीत, शास्त्रानं निवडलेली। ही 6 प्रमाणं कुणी निवडली तर ती शास्त्रानं निवडली। मग शास्त्रानं निवडत असताना 6 शास्त्र म्हणून 6 आहेत का व्यक्तिगत विचार करून 6 आहेत, हाही विचार आपल्याला पाहता येतो। यामध्ये वेदांत यालाच उत्तर मीमांसा म्हणतो आपण। हा उत्तर मीमांसा कोणत्या प्रमाणाचा स्वीकार करतो? उत्तर मीमांसा 6 मध्ये कोणतं प्रमाण मान्य करतो तर ते शब्द प्रमाण मान्य करतो। मग शब्द प्रमाण हे वेदांतानं मान्य केलं म्हणजेच वेदांतानं प्रमेय मान्य केले। प्रमाण मान्य केलं म्हणजे प्रमेयाच्या दृष्टीनं तुम्ही प्रमाण मान्य केलंय। गाडीचा स्वीकार कधी आहे? जायचं निश्चित झाल्यानंतर, ध्येय निश्चित झालं, कुठं जायचं, अमुक अमक्या, कसं जायचं, गाडीनं जायचं। प्रमेय सिद्ध झालं की प्रमाणाचा विचार आहे।
मग वेदांत ब्रह्म अप्रमेय मानतो का प्रमेय मानतो? बघा, प्रमेयाचा विचार हा प्रमाणाच्या दृष्टीने आणि प्रमाणाच्या पलीकडे असलेला कोण आहे? प्रमाणाच्या पलीकडं अप्रमेय आहे. वेदांताला ब्रह्म अप्रमेय म्हणून मान्य आहे का प्रमेय म्हणून मान्य आहे? अप्रमेय म्हणून मान्य आहे. मग शब्द प्रमाण का स्वीकारलं? शब्द प्रमाण का स्वीकारलं? तर शब्द प्रमाण हे दोन गोष्टीतून आपल्याला विचारात घेता येतं. एक, अप्रमेयापर्यंत कुठलंच प्रमाण जात नाही, इंद्रिय तर पोचतच नाही, पण प्रमाण पण नाही. पण तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे मदतीला येतं. हे एक लक्षण. दुसरं लक्षण, इतरांनी प्रमाणाच्या माध्यमातून प्रमेय मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्या प्रमेयाला शब्दात आणलं आणि शब्दात आणून त्याचा विचार आपल्यासमोर मांडला. आणि म्हणून प्रमाणांचा विचार सुद्धा आपल्याला पाहावा लागतो. मग अनुमान प्रमाण कोण स्वीकारलं? मांडता आलं पाहिजे आपल्याला. शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण. मग अनुमान प्रमाणामध्ये 3 वाक्य आहेत. अनुमान प्रमाणामध्ये वाक्य किती आहेत? 3 वाक्य आहेत. नेहमी कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला अनुमान करायचं आहे. धुरावरून अग्नीचं अनुमान, त्यात 3 वाक्य आली पाहिजेत. एक प्रतिज्ञा वाक्य, एक हेतू वाक्य आणि दुसरं उदाहरण वाक्य. हे 3 वाक्य आले पाहिजेत. आता भेदबाधक मध्ये 3 वाक्य आहेत. जीव ब्रह्म का भेद मिथ्या है. जीव ब्रह्म का भेद मिथ्या है, प्रतिज्ञा वाक्य आहे. औपाधिक होने ते, हे उपाधिकृत आहे, हे हेतु वाक्य आहे. आणि घटाकाश महाकाश के भेद की न्यायी, उदाहरण वाक्य आहे. तुम्हाला अनुमान प्रमाणाचा विचार मांडायचा झाला तर 3 वाक्य येणारच. आता तुम्ही विचाराल की ही 3 वाक्य का आली? अनुमान प्रमाणवाल्यांनी मानलीत. हे कुणी मानले? अनुमान प्रमाण त्यांनी मानले. 30 नंबर टिप्पणीमध्ये प्रतिज्ञा वाक्य कुठे आहे? जीव है सो ब्रह्म से अभिन्न है, याला काय म्हणायचं? प्रतिज्ञा वाक्य. सच्चिदानंद रूप होने ते, हेतु वाक्य है. ईश्वर चेतन की न्यायी, उदाहरण वाक्य. अशा 3 लक्षणा याच्यामध्ये स्वीकाराव्या लागतात. 31 नंबर, जो मिथ्या नहीं सो उपाधिक भी नहीं. जे मिथ्या नाही ते उपाधिवान नाहीच. म्हणजे जे उपाधिवान आहे ते सगळं मिथ्या आहे. तो का म्हणे, त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत. जे कर्मजन्य आहे ते नाशवान आहे, जे उपाधिवान आहे ते मिथ्या आहे. व्यतिरेक वाक्य आलं इथं. जो मिथ्या नहीं सो औपाधिक भी नहीं. जे मिथ्या नाही ते उपाधिवान नाही. जे मिथ्या नाही ते काय नाही? ते उपाधिवान नाही. म्हणजे जे उपाधिवान आहे ते मिथ्या आहे. हा सिद्धांत झाला. जे उपाधिवान आहे ते मिथ्या आहे. आता यात उपाधिवान मिथ्या आहे का उपाधी मिथ्या आहे? उपाधी मिथ्या आहे. उपाधिवान त्याचा जो पणा असतो तो मिथ्या आहे का नाही? उपाधी मिथ्या आहे. आता उपाधी जीवाची, उपाधी ईश्वराची, यामध्ये जीवपणा मिथ्या आहे का? जीवपणा मिथ्या आहे, म्हणून तर जीवाचा नाश होतो.
मग जीवाचा नाश आहे का जीवपणाचा नाश आहे? सहावा अभंग हरिपाठ. तो नुरोनिया ठेला. न उरोनी ठेला. उरला नाही पण ठेला. मग काय उरलं नाही काय ठेला? जीवपणा उरला नाही. हा चेतनत्व रूपानं ठेला आहे. अधिष्ठान रूप आहे ठेला. आता जीवपणा नष्ट झाला का? उपाधी आहे म्हणून. उपाधी मिथ्या आहे. यात जीवाला जशी उपाधी आहे तशी ईश्वराला उपाधी आहे का नाही? आहे. मग ईश्वराला उपाधी आहे. ईश्वर मिथ्या का सत्य? ईश्वर मिथ्या का सत्य? श्रद्धेमुळं धाडस होत नाही. आपलं काय होत नाही? धाडस होत नाही. ईश्वर मिथ्या आहे. का मिथ्या आहे? सिद्धांत आहे. या भागात रेल्वे येते. काय येते? रूळ आहे. सिद्धांत आहे. येणारच. सिद्धांताचा जर विचार केला, उपाधी आहे तिथं मिथ्यत्व आहे. आता ईश्वर मिथ्या का ईश्वरपणा मिथ्या? ईश्वरपणा मिथ्या आहे. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. ईश्वर मिथ्या नाही, ईश्वरपणा मिथ्या आहे. हे पण आपल्याला मांडता आलं पाहिजे. वेदांताची मंडळी हे सहज ऐकत नाहीत. ईश्वरच मिथ्या म्हणणार आहेत ही मंडळी. पण ईश्वर मिथ्या आहे का ईश्वरपणा मिथ्या आहे? ईश्वरपणा मिथ्या आहे. कारण ईश्वरत्व कुठपर्यंत आहे? उपाधी आहे तोपर्यंत आहे. उपाधी संपली, ईश्वरत्व संपलं. द्वारका बुडवली, ईश्वरत्व संपलं. ईश्वरत्व कुठपर्यंत आहे? तेच विचारतोय मी, फक्त शब्द बदलून विचारतो. लगे आपला गोंधळ होत. उपाधी आहे तोपर्यंत. उपाधी संपली, ईश्वरत्व संपलं. पण ईश्वर मिथ्या आहे हे आपलं धाडस होत नाही. हे धाडस होतं का? होत नाही. ईश्वराला प्रपंच आहे का नाही? आहे. चला, ईश्वराला प्रपंच आहे. मग तो सांभाळावा वाटतो का बुडवावा वाटतो? ईश्वराला प्रपंच सांभाळावा वाटतो का बुडवावा वाटतो? सांभाळावा वाटतो. आपल्याला सांभाळावा वाटतो. पण ईश्वराला बुडवताना वेदना होत नाहीत. आपल्याला वेदना होतात. कधी? वेगळं राहायचं म्हटलं की वेदना होतात. आपण त्या उपाधीला बाजूला ठेवायला तयार नाही. भगवान यात जाता जाता उदाहरण आलं म्हणून मांडतो. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. त्यात एक गुरु केलेला आहे. त्यामध्ये एका, त्याचं आत्ता मला नाव येत नाहीये, पण एका पक्षाने मांसाचा तुकडा घेतला आणि तो मांस खाऊ लागला. त्याचे सगळे सहकारी आले आणि त्या मांसाच्या तुकड्यासाठी त्याला भांडू लागले, मारू लागले, चोंचीनं मारू लागले. हा काय मांसाचा तुकडा सोडेना, ते ह्याच्याबरोबर भांडण करणं काही सोडेना. त्यांचं भरपूर वेळ चालू झालं. याला वेदना व्हायला लागल्या. याच्या लक्षात आले, हे सगळे माझ्या अंगावर काय यायला लागलेत? मांसाच्या तुकड्यामुळे. त्यानं मांसाचा तुकडा सोडला की सगळे कुठे गेले? मांसाच्या तुकड्याकडे गेले. हा बाजूला झाला. बाजूला होऊन बघत उभा राहिला. सगळे त्या मांसाच्या तुकड्यावर हल्ला करू लागले.
यानं काय केलं फक्त? उपाधी सोडली. उपाधी सोडता आली पाहिजे, पण आपली उपाधीत आसक्ती असते म्हणून उपाधी सुटत नाही आणि सोडू सुद्धा वाटत नाही. चला ठीक आहे. आपण हे चिंतन कशासाठी करत होतो? तर ईश्वरत्वाकडे सुद्धा उपाधी, पण ती जर मिथ्या मानली तर तिचा नाश आहे. मग जे औपाधिक आहे ते मिथ्या आहे. इथून आपण पुढे गेलो. मिथ्या नहीं सो औपाधिक भी नहीं, जैसे घटपट का व्यवहार दशा विषय भेद है. घटपट हा सगळा जो व्यवहार आहे तिथं भेद आहे. का भेद आहे? उपाधीमुळे भेद आहे. घटाला घटाची उपाधी, पटाला पटाची उपाधी. सो औपाधिक नाही याते मिथ्या भी नहीं. जर तिथं उपाधी नसेल तर त्याला मिथ्या पण मानता येत नाही. जाते यह भेद ऐसा नहीं, याते मिथ्या भी नहीं है, नहीं ऐसा नहीं किंतु मिथ्या ही है. आता इथं जो भेद आहे हा भेद त्याच्यासारखा नाही, पण मिथ्यत्व रूपानं पाहिलेला आहे. आता इथं 5 लक्षणा अनुमान प्रमाणाच्या मांडाव्या लागतात. पक्ष, साध्य, हेतू, उदाहरण आणि व्याप्ती. पक्ष काय आहे इथं? भेद. भेद बाधक युक्ती. आपण ही टिप्पणी कशासाठी बघायलोय? भेद. इथला पक्ष भेद आहे. आता पक्ष शब्दाचा इथला अर्थ राजकीय पक्ष नव्हे, 1. 2 नंबर मातृपितृ पक्ष नव्हे, 3 नंबर पक्ष म्हणजे पंधरवाडा नव्हे. भेद हा पक्ष आहे. पक्ष शब्दाचा अर्थ इथला महत्वाचा विषय. या विषयाला धरून पुढं आता इथला विषय काय, साध्य काय आणि हेतू काय. भेद हा पक्ष आहे, मिथ्यत्व हे साध्य आहे. भेद जिथं आहे तिथं मिथ्यत्व आहे. संसारामध्ये काय आहे? भेदच आहे. म्हणून संसारात इतर वेळेला माणसं खूप गोड बोलतात आणि सांसारिक कार्यक्रमाला काय करतात? सगळे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. अडथळे आणणारे शेजापाजारी असतात, नातेवाईक असतात का घरातलेच असतात? कधी कार्यक्रम केलात का नाही? घरातलेच असतात. यामध्ये 1 नंबरनं भाऊकी आणि 2 नंबरनं जावाई. हे 2 प्रापंचिक व्यवहारामध्ये कधीही सरळ कार्यक्रम होऊ देत नाहीत आणि इतर वेळेला काहीच करत नाहीत. घरात तुमच्या काही साखरपुडा असेल, लग्न असेल, सत्यनारायण असेल, काही कार्यक्रम असेल तर त्यामध्ये अडथळा आणल्याशिवाय राहत नाहीत. का? भेद. भेद आहे म्हणून त्याचं साध्य मिथ्यत्व आहे. औपाधिकता हेतू है. हेतू शब्दाचा अर्थ कारण. याला मिथ्यत्व आम्ही का म्हटलं? औपाधिक आहे म्हणून. जे जे औपाधिक आहे ते मिथ्यात्व आहे. आता आपल्याला मिथ्या जिथं जिथं शब्द येतो तिथं हे अनुमान प्रमाण बसतं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या जाणून. आता इथं मिथ्या काय आहे? साध्य. सर्व पिशून हा पक्ष आहे. धन दारा पुत्र हे हेतू आहे. हे तिथं काय आलं? अनुमान प्रमाण बसवलं आपण. हे आपल्याला तिथं बसवता आलं पाहिजे. भेद पक्ष आहे, मिथ्यात्व साध्य आहे, औपाधिकता हेतू है. 2 आकाशन का भेद और घटपट का भेद उदाहरण है. आता याला उदाहरण सुद्धा देता आलं पाहिजे. आता इथं 2 आकाश म्हणजे वर सांगितलंय बघा, घटाकाश आणि महाकाश. 2 आहेत.
आणि पुढं घटपट पण सांगितले, म्हणून ही दोन उदाहरण आहेत. आकाश एक उदाहरण, घटपट दोन उदाहरण. आता व्याप्ती आकडा 5 तुमच्या कोणाकडं नाही, पण आम्हाला गुरुजींनी शिकवलेलं आहे. व्याप्ती यत्र यत्र उपाधित्व तत्र तत्र मिथ्यात्व. जिथं जिथं उपाधी आहे तिथं तिथं मिथ्यापणा आहे. यत्र योगेश्वर कृष्णो तत्र श्री विजयो भूतीर. जिथं जिथं कृष्ण परमात्मा तिथं तिथं यश. कारण तो कोण आहे? ऐश्वर्यवान आहे, षडगुण ऐश्वर्य आहे. यत्र यत्र कृष्ण तत्र तत्र विजय. तसं यत्र यत्र उपाधित्व तत्र तत्र मिथ्यात्व. जिथं जिथं उपाधी आहे तिथं तिथं मिथ्यात्व आहे. आणि म्हणून मंडळ आलं की उपाधी आली, उपाधी आली की मिथ्यात्व आलं. मंडळ आलं की मंडळाची भांडी सांभाळा, भांड्यासाठी खोली घ्या. खोली घेतली की त्या खोलीच्या कोपऱ्यातले सगळ्या जाळ्या काढत बसा. कुणी काढा? महाराजांनी काढा. कुणी काढा? महाराजांनी मंडळ स्थापन केल्यानंतर मंडळाच्या सगळ्या रूम वगैरे स्वच्छ ठेवायची जबाबदारी कुणाची? महाराजांची. का? यत्र यत्र उपाधित्व. उपाधी आली, आणि म्हणून उपाधी आली की या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. या सगळ्या गोष्टी कशामुळं होतात? तर उपाधीमुळं होतात. इत्यादी अनुमान प्रमाणरूप युक्ती आहे. हे अनुमान प्रमाणाचं लक्षण मांडलं. आता यातून तुम्हाला जर सार विचारलं तर सांगता येईल का? बघा, आपण हे कशासाठी बघतोय? भेद बाधक. भेद बाधक. मग अनुमान प्रमाणानं काय सिद्ध केलं? कोण सांगेल? आपण आता अनुमान प्रमाण पाहिलं. या अनुमान प्रमाणाच्या माध्यमातून काय सिद्ध झालं? हा सांगा. हा बर, ठीक आहे. हा अजून? ठीक आहे. अजून? आपण ऐकत 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 त्या प्रवाहात पुढे जातो. कशासाठी ऐकलंय? भेद मिथ्या आहे याच्यासाठी अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणानं सिद्ध केलं भेद मिथ्या आहे. एवढंच आहे इथलं. भेद मिथ्या आहे. जीव ब्रह्माचा भेद आहे, पण तो काय आहे? मिथ्या आहे. एवढंच सांगायचं आहे अनुमान प्रमाणानं. मिथ्यात्वम. यहाँ आदि शब्द करी. आदि हा शब्द मांडलेला मुमुक्षु सर्वसार संग्रह हा ग्रंथ आहे. वेदांत पदार्थ मंजुषा ग्रंथ आहे. याच्या बाबतीमध्ये तृतीय तरंगगत तृतीय चौपाई के टिपन्न विषय उक्त पंचभेद के निवर्तक पंच अनुमान में से चार्य अनुमानों का ग्रहण है. आता हे वर्णन आम्ही पुढं पान नंबर 57 वर दिलेला आहे. पान नंबर 57 टिप्पणी नंबर 125. आत्ता बघू नका, पुढं बघून घ्या तुम्ही. चला. जैसे बिंब प्रतिबिंब का भेद मिथ्या है तैसे जीव ब्रह्म का भेद मिथ्या है. आता इथं दृष्टांत दिला. बिंब प्रतिबिंब. बिंब सूर्य आहे आणि प्रतिबिंब पातेल्यातला सूर्य आहे. सूर्याचं प्रतिबिंब पातेल्यातल्या पाण्यात पडलं. आपण पातेलं घेतलं, त्यात पाणी आहे, बाहेर ठेवलं. सूर्याचं प्रतिबिंब पातेल्यात आलं. पातेल्यात सुद्धा सूर्य दिसायला लागला, वर सुद्धा सूर्य दिसायला लागला. वरचा सूर्य हा बिंब आहे आणि पातेल्यातला प्रतिबिंब आहे. पण या दोघांमध्ये जो भेद आहे तो सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. तसं जीव ब्रह्म का भेद मिथ्या. चला. जैसे अनेक घटाकाश परस्पर भेद मिथ्या आहे. घटाकाश वगैरे यांच्यातला एकमेकातला भेद मिथ्या आहे. तसा जीव जीवन का भेद
मिथ्या आहे. आता इथं भेद सांगायला लागलेत. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, हे भेद मांडायला लागलेत. त्यात आता 2 बघितले, 3 आकडा. स्वप्न के जीवन का और स्वप्न के घटाधिकन का भेद मिथ्या है, तैसे जीव जड का भेद मिथ्या है. बघा दृष्टांतात किती बारकाव आहे. जीव आणि जड सांगायचं आहे. जड पण मिथ्या आहे, जीव पण मिथ्या आहे. याला दृष्टांत देताना दृष्टांतात सुद्धा दोन्ही मिथ्या पाहिजे. म्हणून स्वप्नातला जीव आणि स्वप्नातला जड पदार्थ असे 2 सांगितले. लक्षात येते का बघा दृष्टांत. स्वप्न मिथ्या आहे, स्वप्नातला जीव मिथ्या आहे. पण स्वप्नात तो काय आहे? चालायला लागलाय, फिरायला लागलाय. सकाळी उठला, त्यानं ब्रश घेतला, चालू केलं ब्रश, आणि ब्रश चालू केल्यानंतर त्याचा पुढची क्रिया चालू झाली. ब्रश हा जड आहे का चेतन आहे? ब्रश हा जड आहे का चेतन आहे? तर तो जड आहे. ब्रश जड आहे आणि ब्रश घासणारा स्वप्नात आहे. तो मिथ्या आहे का चेतन आहे? पण आता काय व्हायला लागलाय? दिसायला लागलाय. चेतन रूप दिसायला लागलाय, पण नाही. तसे आपण चेतन रूप वाटतोय, पण नाही, मिथ्या आहे. जीव जडन का भेद मिथ्या है. हे दोन्ही काय आहे हे 3 नंबर आकड्यामध्ये मांडलं. 4 जैसे रज्जु और कल्पित सर्प का भेद किंवा साक्षी चेतन का और स्वप्न प्रपंच का भेद मिथ्या है, तैसे जड़ जगत और ईश्वर का भेद मिथ्या है. आता इथं सुद्धा दृष्टांत देताना खूप सुंदर दिलाय. रज्जू आणि सर्प. रज्जू म्हणजे दोर आणि दोरीवर भासलेला सर्प. सर्प मिथ्या आणि रज्जू सत्य. रज्जू कशी आहे? दोर. दोर आता व्यावहारिक दृष्टीनं सत्य आहे आणि दोरीवर भासलेला सर्प मिथ्य आहे. तसं ब्रह्म सत्य आहे आणि याच्यावर भासलेलं जग मिथ्य आहे. आता दृष्टांत कसा बदलला? स्वप्न कुणावर भासलं? साक्षी चेतन. साक्षी चेतनवर अध्यस्त असलेलं स्वप्न, ब्रह्मावर असलेलं जग, असा दृष्टांत देऊन त्यांनी 4था आकडा मांडला. 5वा जैसे रज्जू विषय कल्पित सर्पदंडाधिक का किंवा स्वप्न पदार्थ का परस्पर भेद मिथ्या है, तैसे जड पदार्थन का परस्पर भेद मिथ्या है. स्वप्नामध्ये 2 पदार्थ आहेत. स्वप्नामध्ये काय आहेत? 2 पदार्थ आहेत. स्वप्नामध्ये ग्लास घेतला, नळाकडे गेलो, नळाचं पाणी घ्यायला लागलो. नळ तोटी जड आहे का चेतन आहे? जड आहे. ग्लास दोन्ही पण स्वप्नात आहेत. दोन्ही मूळच मिथ्य आहेत आणि स्वप्नात पण ते काय आहेत? तसं जड जडाचा भेद हा मिथ्या आहे. इत्यादी उपमान प्रमाण रूप युक्ती आहे. हे आम्ही उपमान प्रमाणाचा आधार घेऊन भेदवादक युक्ती पटवून देण्याचा प्रयत्न केला. महावाक्यां में कह्या जो जीव ब्रह्म का अभेद, महावाक्यांमध्ये जीव ब्रह्माचा अभेद सांगितलेला आहे. सो प्रतीयमान भेद के मिथ्यत्व विना, प्रतीतीला येणारा भेद हा मिथ्यत्वाशिवाय न बनता हुआ जीव ब्रह्म के भेद के मिथ्यत्व को कल्पता है. आता आम्हाला भेद प्रतीयमान आहे आणि त्यामुळे आम्हाला तो प्रतीतीला येतोय, पण जीव आणि ब्रह्माचा भेद मिथ्यत्व आहे हे कल्पित आहे इत्यादी अर्थापत्ती रूप युक्ती आहे. अर्थापत्ती न पटवून दिलं जातं, ज्या अर्थी त्या अर्थी. आकडा 4 जैसे जगत स्वप्न विषय उपाधि के होते. जग जागृत स्वप्न विषय
जीव ब्रह्म का भेद भासता है, तैसे सुषुप्ती विषय उपाधि के अभाव हुए भेद भासता नाही. सुषुप्तीमध्ये भेद भासतो का आपल्याला? गाढ झोपेत नाही. जागृतीत आणि स्वप्नात का भासतो? उपाधीची प्रतीती आहे. जागृतीमध्ये उपाधीची प्रतीती आहे आणि सुषुप्तीमध्ये प्रतीती नाही. उपाधि के अभाव हुए भेद भासता नहीं, याते जीव ब्रह्म के पारमार्थिक भेद का अभाव है, यह निश्चय होय इत्यादी अनुपलब्धी प्रमाण रूप युक्ती आहे. हे सर्व भेद की बाधक युक्ती आहे. हे आम्ही तुम्हाला भेद बाधक हे अनुपलब्धी अभाव रूपतेच्या दृष्टीनं पटवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अनुपलब्धी प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, उपमान प्रमाण आणि अनुमान प्रमाण. आता यात 2 प्रमाण राहिले. कोणते? 4 झाले आपले. प्रत्यक्ष प्रमाण आणि शब्द प्रमाण. पण यांनी या 4 प्रमाणांचा विचार करून भेद बाधक आणि भेद साधक युक्ती मांडली. या युक्तीनं ब्रह्म अद्वितीय या विचाराकडे आलोन त्या विचाराचं चिंतन मनन कहिये है. वर मनन कहिये है, चिंतन मनन कहिये. आता पुढं निधिध्यासनकड आपल्याला घेऊन जाणार आहेत. आकडा 3. अनात्माकार वृत्ती का व्यवधान रहित ब्रह्माकार वृत्ती की स्थिती. वृत्ती कशी आहे? अनात्माकार आहे. ती काय आहे? व्यवधान रहित आहे. अनात्माकार वृत्ती असल्यामुळं तिचं व्यवधान तादात्म्य ब्रह्माशी नाही आणि त्या स्थितीला आणणं निधिध्यासन कहिये हे. त्याला निधिध्यासन म्हणा. आता निधिध्यासनाचा साधा सरळ अर्थ अनात्माकार वृत्तीला आत्माकार कर. तुम्ही म्हणाल आत्माकार केलं की त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणा ना. निधिध्यासन का म्हणतात? पण इथं अनात्माकारला आत्माकार करणं हे सतत करणं आहे. वृत्तीला आम्ही अनात्माकार वृत्ती होती म्हणजे बाहेर होती, तिला काय केलं? आत आणून बसव. आतच बसते वृत्ती का बाहेर जाते? बाहेर जाते. आपल्याला एका जागी बसावं वाटतं का? बसावं वाटत नाही. मग आपली वृत्ती काय करते? बाहेर जाते. मग आपण जातो शेजाऱ्याकडं, अमुकामक्याकडं. काय एकट्याला बसूच वाटे ना, आणि म्हणून तुमच्याकडं आलो. मग दोघी मिळून गप्पा मारत बसतात. तसं वृत्ती काय करते? बाहेर जाते. बाहेर गेली की ती अनात्माकार आहे. बाहेर गेलेल्या वृत्तीला आत आणणं, आत आलेली वृत्ती पुन्हा बाहेर जाते, पुन्हा आत आणणं, या क्रिया करत राहणं याला निधिध्यासन म्हणायचं. बाहेरची वृत्ती आत आणणं. याच्यासाठी गुरुजी नेहमी एक सुंदर दृष्टांत देत होते. उन्हाळ्यामध्ये मुलं खेळायला जातात, सुट्टी असते शाळेला, ऊन भरपूर असतं. बाहेर गेलेल्या मुलांना उन्हामुळं आई वडील काय करतात? रागवून उन्हातनं आत आणून बसवतात. आत बसलेला मुलगा काय करतो? थोड्या वेळात पुन्हा बाहेर जातो. बाहेर गेलेल्या मुलाला आई वडील पुन्हा काय करतात? रागवून आत आणतात. आत आलेला मुलगा काय करतो? परत बाहेर जातो. हे उन्हाळ्यापर्यंत सांगता येणार आहे. कारण तोही ग बसत नाही आणि आई वडील पण आपला विषय सोडत नाहीत. आताचं उदाहरण द्यायचं झालं तर काय देता येईल? मोबाईल. मुलं काय करतात आता? मोबाईल घेतात. आई वडिलांच्या लक्षात आलं की रागवून मोबाईल त्याच्याकडनं काढून घेतात. पुन्हा आई वडिलाला चुकून तो मोबाईल घेतो. तसं वृत्ती बाहेर जाणं हा वृत्तीचा स्वभाव आहे. आत आणून बसवणं हा साधकाचा स्वभाव बनला पाहिजे. या क्रियेला निधिध्यासन म्हणायचं.
चला, निधि ध्यासन की परिपक्व अवस्था को ही समाधी कहे. निधि ध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला समाधी असं म्हणतात. समाधी असं म्हटलं गेलेलं आहे. निधि ध्यासनाची परिपक्व अवस्था याते समाधि का भी निधि ध्यासन में अंतर्भाव है. समाधीचं वर्णन करत असताना त्यामध्ये निधि ध्यासन सुद्धा आपल्याला मांडता आलं पाहिजे. आता इथं 33 नंबर टिप्पणी आहे. 32 नंबरवर निधि ध्यासनवर आली. साक्षात्कार विषय अनात्माकार वृत्ती के. साक्षात्कार ज्या वेळेला होतो त्यावेळेला अनात्माकार वृत्ती के अंतराय से रहित ब्रह्माकार वृत्ती की स्थिती जो है. आता ज्या वेळेला साक्षात्कार झाला त्यावेळेला अनात्माकार वृत्ती के अंतराय से रहित, अनात्माकार वृत्ती रहित असं म्हणायचंय. ब्रह्मकार वृत्ती की स्थिती. मग तुम्ही म्हणाल असं फिरवून का मांडलंय? हा, विचारसागर ऐकणारा साधक आहे तो जागेवर आहे का हे पाहण्यासाठी. सो नम्र शाखा की न्यायी. नम्र शाखा म्हणजे शाखा म्हणजे फांदी, झाडाची फांदी. नम्र म्हणजे वाकलेली, झुकलेली, वाकलेली. अप्रयत्न से उभे. प्रयत्नानं वाकलेली नाही, फळानं वाकलेली. फळ प्राप्त झाल्यानंतर ती नम्रच होते. पण आपल्याकडे नम्रता कुठपर्यंत नसते? फळ परिपक्व होत नाही तोपर्यंत नम्रता नसते. म्हणून माणसं वाकायला तयार होत नाही, नम्र दिसत नाहीत. ज्ञानामुळे ते नम्र दिसत नाहीत, अहमच्या वृत्तीमध्ये असतात. निधि ध्यासन विषय उक्त प्रकार की स्थिती जो है. आता निधि ध्यासनामध्ये वरची जी स्थिती सांगितली आहे, सो हस्त से पकड़ी के नम्र करी हुई उच्च शाखा की न्यायी प्रयत्न से होय. आता वर निधि ध्यासन आणि समाधीतला फरक सांगायला लागले. समाधी म्हणजे परिपक्व झालेल्या फळाने जी फांदी वाकते ती समाधी अवस्था, आणि झाडाची फांदी हातानं वाकवली तसं निधि ध्यासनाची अवस्था. निधि ध्यासनाला प्रयत्नपूर्वक आणलंय पण तसंच राहील याची शाश्वती नाही. म्हणून निधि ध्यासनाला समाधी म्हटलं नाही. समाधीत अंतर्भाव आहे पण समाधी नव्हे. निधि ध्यासन समाधी नव्हे, समाधीत अंतर्भाव आहे. का? प्रयत्नपूर्वक वाकवली, सोडल्यानंतर पुन्हा ताठ होते. असा विचार या ठिकाणी मांडलेला. हस्त से पकडणे रूप प्रयत्न के त्याग किए. आता हा जर प्रयत्नाचा त्याग केला तर उच्च शाखा की नम्रता रहती नहीं. तैसे निधि ध्यासन विषय प्रयत्न के त्याग किए उक्त प्रकार की स्थिति रहती नहीं. किंवा साक्षात्कारवान को व्यवहार काल विषय कदाचित उक्त वृत्ति की स्थिति के अभाव हुए कर्तव्य बुद्धि करी पश्चाताप नहीं हुए. आता एखादा साक्षात्कारवान मनुष्य व्यवहारामध्ये त्याची वृत्ती जर तशी नाही राहिली तर त्याला काय होतं? कर्तव्य बुद्धीच्या विषयी त्याला पश्चाताप होत नाही. परंतु निधि ध्यासनवान को व्यवहार काल विषय कदाचित उक्त वृत्ति की स्थिति के अभाव हुए कर्तव्य बुद्धि के पश्चाताप होवे है. इतना साक्षात्कार से निधि ध्यासन का भेद है. समाधी आणि निधि ध्यासनातला भेद काय आहे यातला बारकावा किंवा मध्ये मांडलाय. साक्षात्कारवानाला कर्तव्य नाही केलं म्हणून पश्चाताप होत नाही. कधी? समाधीत असेल तर. आणि समाधीत नसेल, निधि ध्यासन वाहन असेल तर त्याला पश्चाताप होतो. मी हे केलं नाही, हे करायला पाहिजे होतं. समाधीमध्ये जाणीवच होत नाही असा विचार इथं मांडला. असा त्यातला समाधी आणि निधि ध्यासन यातलं अंतर मांडलं. आणि त्या दृष्टीनं विचार मांडत असताना निधि ध्यासन कशाला म्हणावं, निधि ध्यासनाची परिपक्व अवस्था याला समाधी असं म्हटलेलं आहे. हे पृथक साधन नाही, हे वेगळं साधन नाही. ये श्रवण मनन निधि ध्यासन ज्ञान के साक्षात साधन नहीं, किंतु बुद्धि के दोष जो असंभावना और विपरीत भावना ताशे नाशक है. आता याने कशाचा नाश होतो? बुद्धीच्या दोषाचा नाश होतो. आता बुद्धीचे दोष, मनाचे दोष निवडता आले पाहिजेत.
मग बुद्धीचे दोष कोणते आहेत? असंभावना आणि विपरीत भावना. असंभावनेमध्ये दोन आहेत, संशय दोन, प्रमाणगत आणि यातला प्रमाणगत कशाने जातो? श्रवणाने. आणि प्रमेयगत मननाने. आणि विपरीत भावना निधिध्यासन. 3 दोष 3 साधन असा याचा विचार इथं मांडलेला आहे. आता याचं आणखी 33 नंबर टिप्पणी आहे, ती आपण उद्याच्या पाठाला बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.